नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णवच्या हाताला लागल्यामुळे ईश्वरी त्याला मदत करत असते त्याला शर्ट घालण्यासाठी. तेव्हा इथे शर्ट घातल्यानंतर त्याची बटणंसुद्धा अर्णव ईश्वरीलाच लावायला सांगतो. ईश्वरी जेव्हा बटन लावत असते तेव्हा ती पूर्णपणे रमून गेलेली असते. ती जणू काही आता जागेपणी स्वप्न बघत असते. इथे आता शर्टचे बटन लावून झाल्यानंतर अर्णव तिथून निघून गेलेला असतो. मात्र ईश्वरी खूपच जास्त आता लाजत असते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर ईश्वरी भानावरती येते आणि म्हणत असते की इशू, काय करत होतीस तू? हे बघ इशू, अर्णव सरांबद्दल तुझ्या मनामध्ये किती प्रेम आहे हे त्यांना सांगण्याची घाई करू नकोस. आधी थांब, आधी अर्णव सरांच्या मनाचा अंदाज घे. तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे, पण त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम असेल का? हे नातं त्यांच्यासाठी फक्त जबाबदारीचं तर नाही आहे ना, आणि ते आपल्या नात्याकडे फक्त फ्रेंडशिपच्या नात्याने तर बघत नाही ना. याचा आधी अंदाज घे. त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय तू त्यांना तुझ्या मनातलं काही सांगू नकोस, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली आपल्या रूममध्ये येते तेव्हा राकेशचा फोन वाजत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते की राजेश, तुमचा फोन आलाय. पण राजेश बाहेर नसल्यामुळे इथे आता अंजली म्हणत असते, काय करू? कुठल्या तरी दादाचा फोन आहे, उचलू का? बघते काय निरोप असेल तर. तेव्हा अंजली फोन उचलते आणि म्हणते हॅलो. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, काय रे राकेश, राकेश आहे का? तेव्हा अंजली म्हणते, कोण राकेश? हे बघा, हा नंबर ॲडव्होकेट राजेश भोसले यांचा आहे. तेव्हा इथे आता लगेच दादा फोन कट करतात. ते म्हणतात की याने नावं तरी किती बदलली आहेत काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, दादाने फोन लगेच कट केल्यानंतर अंजली म्हणत असते की यांच्या नंबरवरती राकेशचा फोन का येईल? तेव्हा इथे अंजली आता टेन्शनमध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट बनवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की मामा, तुम्हाला इथे इंदोरी पोहे आवडतात ना, म्हणून तुमच्यासाठी इंदोरी पोहे बनवलेले आहेत. आणि मामी आणि आकाश भाऊजी, तुम्हाला कचोरी आवडते ना, इंदोरी कचोरी, म्हणून मी तुमच्या दोघांसाठी कचोरी बनवलेली आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की सकाळ सकाळ मी काही ऑइली खाणार नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, काही हरकत नाही, मी आहे ना, मी कचोरी खाईन. तेव्हा आकाश म्हणत असतो की वहिनी, मलासुद्धा अजून एक दे. ईश्वरी म्हणते, घ्या ना, पोटभर खा, आपल्याकडे खूप आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता आकाशला वाढत असताना तिच्या मागे येऊन राकेश उभा राहिलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की गुड मॉर्निंग ईश्वरीजी. तेव्हा ईश्वरी म्हणते, गुड मॉर्निंग जीजू. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मलासुद्धा खूप जास्त भूक लागले, मलासुद्धा वाढा ना ईश्वरीजी. तेव्हा इथे राकेश तिथे आल्यानंतर अर्णव त्याला काहीच बोलत नाही. तो ईश्वरीला म्हणतो, मी सिंदोर, मला थोडा ज्यूस देतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो देते ना. तर इथे अर्णवने आता राकेशची बोलती बंद करण्यासाठी ईश्वरीला आपल्या बाजूला बोलावलेले असते. तेव्हा ईश्वरी अर्णवला ज्यूस देत असताना आता संपूर्ण ग्लास तिने भरलेला असतो आणि ज्यूस आता वरून वाहायला सुरुवात होते. तेव्हा इथे अर्णवचं लक्ष जातं. तो म्हणतो, मी सिंदोर, अगं काय करतेस तू? ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते आणि ग्लासमध्ये ज्यूस ओतत असते. तेवढ्यातच अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, अगं लक्ष कुठे आहे तुझं? ग्लासमधून ज्यूस बाहेर चाललंय ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, माझं लक्ष तर तुमच्याकडेच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, अगं ग्लास बघ जरा, पूर्ण ओसंडून वाहतोय. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल जे काही प्रेम आहे ना, ते सुद्धा आता असंच ओसंडून वाहायला लागले, पण मी तुम्हाला हे सांगू शकत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, माझं लक्ष तुमच्याकडेच होतं. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो हो, आम्हाला दिसतंय हां तुझं लक्ष कुठे आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा अर्णव आणि ईश्वरी यांना चिडवायला लागतात. तेवढ्यातच त्या ठिकाणी अंजली आलेली असते. ती म्हणते, आहो तुमचा फोन घ्या, कुठल्या तरी दादाचा फोन आला होता. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली, तू उचलला नाहीस ना? तेव्हा अंजली म्हणते, उचलला ना, पण ते तुम्हाला राकेश का म्हणाले?
तेव्हा इथे अर्णव आता त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा अंजली म्हणते, मी त्यांना सांगितलं की हा राकेशचा नंबर नाही आहे, तर ॲडव्होकेट राजेश भोसले यांचा नंबर आहे. पण तुम्ही त्यांना तुमचं नाव असं राकेश का सांगितलंय? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली, अगं मागच्या वेळेला तुला सांगितलं होतं ना, काही लोकांना पकडायचं होतं, तेव्हा मी अशा फेक आयडीज तयार केल्या होत्या. सांगितलं होतं ना तुला? तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे हो हो, तुम्ही फेक आयडीज तयार केल्या होत्या. तुम्ही पण ना केससाठी किती डोकं लावता हो. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, जावई बापू जरा जास्तच डोकं लावतात नाही का अंजली? तेव्हा अंजली म्हणते, हो ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मग तुम्ही मोबाईलमध्ये त्या माणसाचा नंबर दादा म्हणून का सेव्ह केलाय? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं कसं आहे ना अंजली, माझे जे क्लायंट आहेत ना, त्यांना एक मोठा भाऊ आहे आणि त्यांना सगळे दादा म्हणतात. तेव्हा मी सुद्धा त्यांचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये दादा असं सेव्ह केलं आहे. तेव्हा इथे आकाश हसायला लागतो आणि म्हणतो की जीजू, तुमच्याकडे सुद्धा ना असे फनी फनी किस्से आहेत ना, ऐकूनसुद्धा हसायला येतं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, जरा जास्तच फनी किस्से असतात यांच्याकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा आणि अर्णव राकेशला टोमणे मारत असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ह्या आता दादाने अजून किती माती खाल्ले काय माहिती. अंजलीला काही सांगितलं तर नसेल ना? फोन करून आधी खात्री केली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ईश्वरी किचनमध्ये असते. किचनमध्ये असताना तिने आता अर्णव बरोबर घालवलेले ते सगळे चांगले क्षण तिला आठवत असतात. अर्णवने घेतलेली काळजी आठवत असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अनिता तिथे येते आणि म्हणत असते की ईश्वरीताई, अहो आता शेपूची भाजी बनवायची होती ना, मग तुम्ही हे काय करताय? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की शेपूची भाजी अर्णव सरांना आवडत नाही ना, म्हणून मी त्यांच्या आवडीची भाजी बनवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मी बनवेन, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जाऊन आता बाकीची कामं करा. मी आहे ना, मी अर्णव सरांच्या आवडीची भाजी बनवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव येतो. तो म्हणत असतो, मी सिंदूर, माझी आज महत्त्वाची मीटिंग आहे, तर मला जरा कॉफी करून देतेस का? मला मीटिंगसाठी जायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरीचं लक्ष नसतं. अर्णव तिच्या कानाजवळ म्हणतो, मी सिंदूर, अगं काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं? मला कॉफी हवी आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता भानावरती येते, पण तिच्या हाताला आता कापलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव लगेच तिचं बोट पकडतो आणि तिला म्हणत असतो, मी सिंदूर, अगं लक्ष कुठे असतं तुझं? आता मी मगापासून तुला म्हणतोय की मला कॉफी हवी आहे, पण तू तुझ्याच विचारांमध्ये आहेस आणि लगेच स्वतःचं बोटसुद्धा कापून घेतलंस. तेव्हा तो आता ईश्वरीचं बोट आपल्या तोंडामध्ये घेतो आणि तिला आता लक्ष देऊन काम करायला सांगत असतो. तिच्यावरती ओरडत असतो की तुझं लक्ष कुठे असतं म्हणून. प्रत्येक वेळेला स्वतःच्याच विचारांमध्ये कशी काय असतेस? लक्ष देऊन काम करत जा ना. आणि तो तिच्या बोटाला फुंकर वगैरे मारतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता म्हणत असते की सर, आपण दोघेजण एकमेकांच्या जरा जास्तच जवळ येतोय असं नाही वाटत तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, काय काय म्हणालीस मी सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, म्हणजे आपली फ्रेंडशिप, आपली बॉन्डिंग जरा जास्त आता होत चालले, असं नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, हो वाटतं ना. तेवढ्यातच अर्णवचा फोन आलेला असतो आणि तो फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर, आपलं नातं हे फक्त मैत्रीपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे कधीच गेलेलं आहे. म्हणजे माझ्याकडून तर गेले. तर इथे अर्णवसुद्धा आपल्या मनामध्ये तेच म्हणत असतो की मी सिंदूर, आपल्यामध्ये फक्त आता फ्रेंडशिप राहिलेली नाही आहे. म्हणजे माझं तर फ्रेंडशिपच्या पुढे आता नातं गेलेलंच आहे. पण तुझ्या मनामध्ये नक्की आपल्याबद्दल काय आहे, हे मला अजून माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आणि फक्त प्रेम आहे आणि हे कधी एकदा तुम्हाला सांगते, याची मी वाट बघते सर. आपल्यामध्ये आता फ्रेंडशिप आणि त्याचबरोबर जबाबदारी या पलीकडे सुद्धा आपलं नातं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे, असं ईश्वरी म्हणत असते. आपलं नातं प्रेमाचं आहे सर. तेवढ्यातच इथे अर्णव येतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर, आज मला कॉफी मिळेल का की नाही मिळणार? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी तुम्हाला लगेच कॉफी करून देते, 2 मिनटं लागतील फक्त. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाहीतर राहू दे, तुझ्या हाताला सुद्धा लागलंय ना? ईश्वरी म्हणते, नाही नाही, मी देते ना करून कॉफी. हे काय सर, पाणीसुद्धा ठेवलं, लगेच 2 मिनटात होईल ना.
तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तू कॉफी कर, मी स्टडीमध्ये आहे. तू स्टडीमध्येच माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही जाताय? थांबा ना, 2 मिनिटं तर लागतील. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदौर, आता तू किचनमध्ये काम करतेस, तर मी इथे तुझ्याबरोबरच थांबू का? अगं मला काम आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता मीटिंगच आहे ना, 2 मिनिटं लागतील कॉफी बनायला. कॉफी घेऊनच जा ना तुम्ही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मिस सिंदौर, अगं आधी मीटिंगच्या आधी तयारी करावी लागते. मला थोडा वेळ मिळेल ना तयारी करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला कशाला तयारी करायला वेळ हवाय? तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही लगेच मीटिंगला बसलात ना, तरीसुद्धा तुम्ही मीटिंग उत्तमरित्या पार पाडाल. तेव्हा अर्णव म्हणतो, आय नो मी हुशार आहे, पण मला सुद्धा तयारी करावी लागते मिस इंदौर. त्याशिवाय मी मीटिंगमध्ये कसा बसणार? तेव्हा मी जातो आणि माझं काम करून घेतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर थांबा ना, 2 मिनिटं तर लागतील. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मिस इंदौर, तुझी कॉफी 2 मिनिटात होणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, का? का सर? माझं काही चुकलं का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, तुझा बेसिकच चुकलाय. तेव्हा ईश्वरी म्हणते, का? तुम्ही माझ्यावरती रागवलात का सर? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदौर, तुझी कॉफी 2 मिनिटात काय, 2 दिवसातसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर का सांगा ना, माझं काही चुकलं का? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तू गॅसकडे बघ, तू गॅस ऑनच केलेला नाही आहेस. त्याच्यावरती तू कॉफी करण्यासाठी भांडं ठेवलेस आणि पाणी, पण गॅस ऑनच नाही केलास, तर कॉफी कशी काय होणार आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अरे देवा, मी गॅस चालू करायलाच विसरले का? थांबा सर, मी लगेच करते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, मी सिंदूर, तू आता काही करू नकोस. तू एक काम कर, जरा रूममध्ये जा आणि आराम कर. तू बाकी कशालाही हात लावू नकोस. अनिताताई, तुम्ही जरा इकडे या, मला कॉफी करून द्या आणि मी सिंदूर, तू जरा जाऊन आराम कर. मी सिंदूरला आराम करू द्या, तिला इथे काहीही करू देऊ नका, असं आता अर्णव तिला सांगून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, सर मी करते ना. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, तू आता रूममध्ये जायचं आहे आणि आराम करायचा आहे. आज तुझं कशावरतीच व्यवस्थित लक्ष लागत नाही आहे मी सिंदूर, काहीतरी उगाच हाताला वगैरे अजून कापून घेशील. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने ईश्वरीला आराम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी हसते आणि आपल्या मनामध्ये म्हणते, की सर आज माझं कशावरतीच लक्ष लागत नाही आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले, कारण माझ्या डोक्यामध्ये सतत तुमच्याबद्दलचेच विचार आहेत, असं आता ईश्वरी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा स्टडीमध्ये अर्णवची वाट बघत असतात. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणत असतो, की मामा काय झालं? तेव्हा मामा म्हणत असतात, की चिंटू, अरे तू जेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी गेला होतास ना, तेव्हा इथे राकेशने आपल्या अंजलीकडून गोड बोलून 5 लाख रुपये घेतले. तिने तिची FD मोडून त्याला 5 लाख रुपये दिले. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय? तेव्हा इथे मामा म्हणतात, हो, ही गोष्ट मी तुला आधीच सांगणार होतो, पण ईश्वरीचा वाढदिवस होता, त्यामुळे सांगता आलं नाही. आणि मगाशी नाही का अंजली म्हणाली, एका दादाचा फोन आला होता, तर मला असं वाटतंय, की राकेशने ते पैसे आहेत ना 5 लाख रुपये, त्या दादालाच दिले असतील आणि अजून त्याचे पैसे देऊन ना पूर्ण झाले नसतील, म्हणून त्या दादाने राकेशला परत फोन केला होता पैसे मागण्यासाठी. तेव्हा हे बघ अर्णव, काहीही झालं ना, तरीसुद्धा आता त्याचे पैसे बंद झाले पाहिजे. तो आपल्या अंजलीला इमोशनल ब्लॅकमेल करतो आणि तिच्याकडून पैसे काढत राहतो. तेव्हा आता तो अंजलीकडून अजून पैसे काढत राहणार. तर आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे, की अंजलीला त्याला पैसेच देता येणार नाही, असं आपण काहीतरी करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने दादाला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो, का हो दादा, तुम्ही अजून माझ्या बायकोला काय काय सांगितलं? तिच्याबरोबर का बोललात तुम्ही? तेव्हा इथे दादा म्हणतात, गप्प बसलास का तू? तरीसुद्धा तू माझे उपकार मान, की मी तुझ्या नावांबद्दल, तुझ्या कारस्थानांबद्दल तुझ्या बायकोला काहीसुद्धा सांगितलं नाही. मी लगेच फोन ठेवून दिला, पण आता मी ठेवणार नाही आहे लगेच फोन. तू मला सांग, तू कधी पैसे परत करणार आहेस? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो तुम्हाला 2 दिवसापूर्वी तर 5 लाख रुपये दिले ना, आता थोडी मुदत वाढवून द्या. तेव्हा दादा म्हणतात, हो, माझ्याकडून पैसे घेताना एक माफी पैसे घेतले होतेस ना, मग देताना एवढी नाटके का करतोयस रे तू? भिकारी आहे का मी? माझ्याकडे कामधंदा नाही आहे का? तुला फोन करण्यापलीकडे माझे पैसे 2 दिवसात मला परत करशील असं म्हणाला होतास ना, मग इतके दिवस का लावतोयस तू? 5 लाख रुपये जरी दिले असतील ना, तरीसुद्धा 2 दिवसात मला माझे पैसे परत करायचे.
कळलं का? नाहीतर घरी येईन तुझ्या पैसे घ्यायला. एकतर मला पैसे दे, नाहीतर तुझा जीव. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे बघा दादा, मी तुम्हाला 2 दिवसात पैसे परत करतोय. तुम्हाला घरी यायची सुद्धा गरज लागणार नाही. फक्त 2 दिवस द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, की चला मूर्ख बायकोसमोर 2 अश्रू गाळूया, म्हणजे ती लगेच आपल्याला 4-5 लाख रुपये सहज देईल. तेव्हा इथे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तर हवी आहे ना मला माझ्या आयुष्यामध्ये, असं आता राकेश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, राकेश बाहेर आल्यानंतर बघतो तर काय, अर्णव आणि अंजली पेपरवरती सह्या करत असतात. तेव्हा राकेश म्हणतो, अरे हा तर बँकेतला माणूस आहे ना, जो नेहमी घरी येत असतो. म्हणजे या वेळेला चिंटुकल्याने अंजलीच्या नावावरती अजून कुठली जमीन वगैरे केले की काय, अजून पैसे वगैरे टाकलेत की काय, बघायला हवं. चिंटुकल्या, जर अंजलीच्या नावावरती दुसरी कुठली जमीन केलीस ना, तर ती सगळी जमीन लगेचच्या लगेच विकतो आणि त्यातून जे काही पैसे येतील ना, ते दादाला देऊन टाकतो. म्हणजे माझ्या डोक्याचं तरी टेन्शन जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि अंजली दोघांनी सुद्धा सह्या केलेल्या असतात. तेव्हा बँकेतला माणूस म्हणतो, की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या सह्या झाल्यात, प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता तुमच्या दोघांचं जॉईंट अकाउंट हे पूर्ण झालेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बँकेतला माणूस आता गेलेला असतो. तेव्हा इथे राकेशला खूप मोठा धक्का बसतो. जॉईंट अकाउंट म्हणजे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की जीजू या ना बसा. अहो बँकेतल्या माणसाला मी इथे बोलावलं होतं. ताई आता प्रेग्नंट आहे ना, तिला आता धावपळ करता येणार नाही. तिला पैसे वगैरे काढायचे असतील तर माझी सही झाली की तिला लगेच पैसे मिळतील. म्हणून आम्ही दोघांनी आता जॉईंट अकाउंट काढलेले आहे. तर इथे ताईच्या अकाउंटला आता मी सुद्धा जॉईंट झालेलो आहे. ताईला जेव्हा कॅश काढायची असेल, तिला पैसे हवे असतील ना, तर माझी सही झाल्याशिवाय ताई पैसे काढू शकणार नाही. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तिला धावपळ करायला नको, म्हणून मी हा घेतलेला निर्णय आहे. आणि तो अंजलीला पटलेला असतो. अंजली म्हणते, बरं झालं, मी तर कधीपासूनच तुला म्हणत होते की आपण जॉईंट अकाउंट काढूया. तेव्हा प्रेक्षकांनो, हा निर्णय ऐकून राकेशला खूप जास्त राग आलेला असतो. राकेश म्हणत असतो, चिंटुकल्या, तू जे काही केलेस त्याने तुला जिंकल्यासारखं वाटत असेल, पण बघ ह्याचे आता परिणाम किती मोठे होतील ते, याचे परिणाम तुला भोगावे लागतील, असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता विचार करत असते. ती म्हणत असते, की माझ्या मनात अर्णव सरांबद्दल प्रेम आहे, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल का? तेव्हा इथे अर्णव सरांना सुद्धा प्रेमाचा एहसास आहे ना, मला हळूहळू करून द्यायला हवा. त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी, की त्यांच्या मनात, माझ्या मनात, आमच्या दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दलचं फक्त प्रेम आहे. मैत्री किंवा जबाबदारीचं नातं नाही. पण हे अर्णव सरांना कधी कळेल? मला कधी कळलं होतं, जेव्हा मी अर्णव सरांना दुसऱ्या मुलींबरोबर बघितलं. जेव्हा मी जेलस झाले, तेव्हा मला अर्णव सरांबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे याची जाणीव झाली होती. तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा जर असं झालं तर अर्णव सरांना प्रेमाची जाणीव होईल का? म्हणजे अर्णव सर जर जेलस झाले तर त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते मला कळेल. पण मी हे कसं करू? असं आता ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता इन्व्हेस्टर आलेले असतात आणि ते अर्णवला म्हणत असतात, की हे बघा, आम्ही तुमच्या इथे गुंतवणूक कशासाठी केली होती? तुम्हाला खूप विश्वास होता ना, की विंटर कलेक्शन हे खूपच जास्त चालणार आहे म्हणून. पण बघा, विंटर कलेक्शनचे बॉक्सेसच्या बॉक्सेस परत येत आहे सात्विक फॅशनचे. आपल्याला खूप मोठं नुकसान भोगावं लागणार आहे. तेव्हा अर्णवच्या हातात एक फाईल दिली जाते आणि त्यांना सांगितलं जातं, की हे बघा अर्णव राजे शिर्के, आपल्यामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, तेव्हा असं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, की जर आपल्याला खूप मोठं नुकसान झालं, सात्विक फॅशनचे जर इथे बॉक्सेस परत आले, तर तुम्ही आम्हाला ठरलेली रक्कम परत देऊन टाकणार. आमचे सगळे पैसे तुम्ही आम्हाला परत करून टाकणार, असं आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलं होतं. तेव्हा तुम्ही आमचे सगळे पैसे आम्हाला परत करा. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते, की सॉरी ए यार, तुझ्या सात्विक फॅशनला लवकरच आता टाळा लावायची वेळ आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने लावण्याचं बोलणं ऐकलेलं असतं.
तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाल असं कधीच वाटलं नव्हतं. तर हे सगळं तुम्ही केलंय असं आता ईश्वरी म्हणत असते. तर लावण्याने इथे मुद्दामून आता अर्णवकडून बदला घेण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं असतं. तिच्यामुळे सात्विक फॅशनला इतकं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं असतं. पण ही गोष्ट आता ईश्वरीला मात्र कळलेली असते आणि ती या सगळ्यातून नक्की तोडगा काढणार हे सुद्धा तेवढंच खरं असतं.